पाकिस्तानी हँडलरशी संपर्कामध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या रॅकेटचा आता दिल्ली पोलीस आणि ATSनं पर्दाफाश केलाय। यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्या 5 दहशतवाद्यांपैकी 2 जण हे ठाणे जिल्ह्यातले आहेत। टार्गेट किलिंगची सुपारी घेणारे ठाणे कल्याणचे ते 2 जण नेमके कोण पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। दिल्ली पोलिसांनी उधळला घातपाताचा कट, 5 दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या, टार्गेट किलिंगचा डाव, ठाण्यातल्या 2घांचं नाव। दिल्ली पोलिसांच्या विशेष ATS सेलने मोठ्या दहशतवादी कारवाईचा पर्दाफाश केलाय। पाकिस्तानमधील हँडलर्सच्या आदेशानुसार भारतात दहशतवादी मॉड्यूल उभारलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली। दिल्ली पोलीस आणि ATSनं 5 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून शस्त्रास्त्र, कारतुसे, रसायनं, ID बनवण्याचं साहित्य, लॅपटॉप, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। पाकिस्तानी हँडलरनं त्यांना खलिफत मॉडेल स्वीकारण्याचं आणि दहशतवाद्यांचे गट तयार करण्याचे आदेश दिले होते। धक्कादायक बाब म्हणजे या 5 दहशतवाद्यांपैकी 2 जण हे ठाणे आणि कल्याण मधले आहेत। झारखंडचा अशरफ दानिश हा या दहशतवाद्यांचा म्होरक्या होता। स्वतःला CEO बनवणारा दानिश पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होता। ठाण्याच्या आफ्ताब अन्सारीकडे टार्गेट किलिंगसाठी शस्त्र मिळवून देण्याचं काम होतं। त्याला आणि त्याचा साथीदार सुफियान अबुबकर यांना दिल्लीत शस्त्रे घेताना अटक करण्यात आली। मध्य प्रदेशच्या राजगड येथील कमरान कुरेशी आणि तेलंगणातील निजामाबाद येथील हुजैफा हे स्थानिक पातळीवर ऑपरेशन सांभाळत होते। इसमें 11 लोग डिटेन किए थे, पर फाइनली अरेस्ट हमने 5 लोगों को किया है। सेंट्रल कैरेक्टर इसमें अशरार दानिश है, जिसको कि झारखंड रांची से अरेस्ट किया है, और इसके अलावा 2 लोग मुंबई के हैं, अबू बकर सुफियान और आफ्ताब अंसारी। ये दिल्ली से ट्रेन पकड़ रहने वाले थे, निजामुद्दीन रेलवे स्टेशन के पास से, वहाँ से अरेस्ट किया है। ये कहीं से वेपन लेके आ रहे थे। या दहशतवाद्यांकडून सल्फर पावडर, सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सोडियम बायकार्बोनेट, बॉल बेअरिंग सह ID बनवण्याचं संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आलंय। काही संशयास्पद रेखाचित्रही पोलिसांच्या हाती लागली। या प्रकरणी दिल्ली, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मुंबईमध्ये छापेमारी करण्यात आली। या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून हवाला नेटवर्कद्वारे फंडिंग झाल्याचं प्राथमिक चौकशीत आढळलंय। या कारवाईनंतर मुंबईसह देशातील महानगरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय। इनका प्लान था कि एक जगह एक्वायर करेंगे और उसके बाद में एक टीम तैयार करेंगे, जिसको ये कह रहे थे कि ये हमारा लश्कर होगा खिलाफत के लिए, और गजवा हिंद या जिहाद करेंगे। एक जो इनका डिस्टॉर्टेड या मिसअंडरस्टूड कंसेप्ट है, भटका हुआ कंसेप्ट है, उसको सोशल मीडिया डेफिनेटली चैट एप्लीकेशंस का इस्तेमाल करते थे कम एनक्रिप्टेड टॉक्स के लिए, और वहाँ भी ये लोग कोड्स का इस्तेमाल करते थे। जैसे किसी को लगे कि ये कोई कंपनी का काम चल रहा है, एंट्रेंस ग्रुप का नाम है और उसमें इसका कोड होता था प्रोफेसर या CEO ऑफ द कंपनी, इस तरह का नाम रखता था। पर जो इनके इनिशियल लोग थे उनके लिए इसका कोड गजवा लीडर था अशरार दानिश का। दिल्ली पोलिसांनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांचा मोठा गट उधळून लावला। या गटात आणखी किती जण सामील आहेत याचा तपास सुरू आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।